श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत क्रोधायमान स्वामींचे स्वरूप. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे विष्णुबुवा ओंडकर यांच्या घराबाहेर ओसरीवर स्वामी बसले होते. सभोवती भक्त व सेवेकरी मंडळी उभी होती. स्वामी काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरून क्रोध अनावर झाला होता हे दिसत होते. स्वामी सहसा कुणावर रागावत नसत, परंतु आज त्यांच्या रागाचे स्वरूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते. काहीतरी विपरीत घडणार याची सर्वांना खात्री वाटत होती. स्वामींना काही विचारण्याचे धाडस मात्र कुणाला होत नव्हते. इतक्यात पुण्याहून एक तरुण जोडपे आणि त्या बाईचा सक्का भाऊ स्वामींच्या दर्शनास आले. त्या बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि तिने करून आणलेला सुंदर विडा ती महाराजांच्या मुखात घालू लागली. त्या क्षणी स्वामींनी कोंडून धरलेला राग एकदम उफाळून बाहेर आला. स्वामी रागाने तिला म्हणाले, तू रांड आहेस, मला काय विडा भरवतेस? 7 वर्ष झाली तू तुझ्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस. तुला मूल कसे होईल? हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो. माझी नजर तू टाळ, नाहीतर जळून खाक होशील. एवढे बोलून स्वामी शांत झाले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. स्वामींचे बोलणे ऐकून ती बाई थरथर कापू लागली. तिचा नवरा एकदम घामाघूम झाला. आपली बायको स्वतःच्या भावाबरोबर संबंध ठेवून आहे हे ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला. तो तेथून निघून गेला आणि त्याची पत्नी व तो भाऊही लगेच पळून गेले. श्री स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते आणि त्यांना भविष्यात काय घडणार आहे हे समजते कसे, याचा सर्वांनीच येथे अनुभव घेतला. स्वामींचे असे उग्र रूप क्वचितच प्रगट होत असे. त्या पुण्याच्या बाईचा नवरा स्वामी भक्त होता म्हणून ती स्त्री वाचली होती. इतक्यात तो निघून गेलेला स्वामी भक्त परत माघारी आला आणि स्वामी चरणावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. त्याची वेदना स्वामींना कळाली होती. स्वामींनी त्याला उठवले तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही. मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या. स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिले. स्वामी म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकातून सोडविण्यासाठी तर मी
इथपर्यंत तुला बोलावून घेतले होते. तू आता माझ्या सोबतच आनंदाने राहावे. सर्व मंडळी हे आश्चर्याने पाहत होते. पुढे तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेस अक्कलकोट येथे राहून तेथेच रम्मान झाला. स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला. त्याला तेथे नवजीवन प्राप्त झाले. संत सहवासात मिळणारी शांती व समाधान त्याला प्राप्त होत होते. मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे सुख नाही. विषय वासना माणसाला अधोगतीला नेते. म्हणून वासना सोडून संत सहवासातील आनंद आणि समाधान प्रत्येकाने अनुभवावे. त्यासाठी शांत चित्त व संतांच्या सहवासात राहावे आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करावे. संत कधी होता ती रुद्र अवतारी जाना, क्रोध क्षीण होता प्रेम वर्षाव करती भक्तांना. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.